झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. एक चेहरा जो आता फक्त व्हिडिओ आणि फोटोत राहिलाय. त्यासोबतच आहे एक चिठ्ठी. खूप सारे आरोप आहेत, रुदन आहे, व्यथा आहे आणि आहे एक शेवटची इच्छा, न्याय मिळण्याची. ही गोष्ट आहे अतुल सुभाषची. उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय सुभाषने बंगळुरूतील आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. या एका आत्महत्येनं न्याय व्यवस्था, लोभ, कुटुंब व्यवस्था, हुंडा प्रथा या साऱ्यांवरच प्रश्न उभे केलेत. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया संपूर्ण घटना या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी. सध्या सोशल मीडियावर मॅन2 हा हॅशटॅग ट्रेंड करतोय, ज्याचं कारण आहे बंगळुरू मधील एका इंजिनियरने केलेली आत्महत्या. अतुल सुभाषने 9 डिसेंबरला सुसाईड केली आणि आपल्या मागे त्यांनी सोडला तो 80 मिनिटांचा व्हिडिओ आणि तब्बल 24 पानांची सुसाईड नोट. हा व्हिडिओ आणि ही नोट संपूर्ण सोशल मीडियावर फिरताना दिसताय. यामुळे खळबळ उडाली आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूतील IT प्रोफेशनल असलेल्या अतुल सुभाषची ओळख शादी.com वरून जोनपूरच्या निकिता सिंघानिया हिच्याशी झाली. लग्नानंतर 2च दिवसात अतुल निकिताला घेऊन बंगळुरूला गेले. सर्वसामान्य कुटुंबातून असलेल्या सुभाषला आपलं हे लग्न देखील 4 चौघांसारखं सुखी आणि संसार पुढे घेऊन जाणारं असेल असं वाटलं होतं. मात्र झालं याच्या अगदीच उलट. निकिताने सुभाष आणि त्याच्या कुटुंबियांवर 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 9 गुन्हे दाखल केले. नंतर त्यातले काही गुन्हे तिने मागे घेत त्याचं स्पष्टीकरण दिलं की हे गुन्हे माझ्या वकिलाने माझ्या नकळत दाखल केले होते. आत्महत्येच्या आधी सुभाषने आपल्या सुसाईड नोटमध्ये या साऱ्या गुन्ह्यांबद्दल विस्तारपूर्वक सगळं सांगितलं आणि आपली कहाणी मांडली. निकिता सिंघानियाने 24 एप्रिल 2022 मध्ये जोनपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये अतुल आणि त्याचे आई वडील आणि सोबतच लहान भावाविरुद्ध IPC कलम 498, 323, 504, 506 आणि 3/4 हुंडा प्रथा अधिनियमाच्या खाली FIR दाखल केला होता. FIR मध्ये आरोप होता की लग्नानंतरच अतुल आणि त्याचे कुटुंबीय 10 लाखांच्या हुंड्याची मागणी करतायत. यासोबतच पती अतुलवर दारू पिऊन मारहाण करण्याचा आणि सोबतच आपली सॅलरी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचाही आरोप होता. अतुल सुभाषने आपल्या सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये या सर्व आरोपांना फेटाळलं. त्याने हे सांगितलं की मी जर दारू पिऊन मारहाण करीत असतो तर निकिताच्या शरीरावर मारहाणीच्या काही खुणा असत्या, पण असे काहीच आढळून आलेले नाही. यासोबतच त्याने हे देखील सांगितलं की लग्नानंतर काही महिन्यातच निकिताच्या वडिलांचे आजारपणाने निधन झाले. मात्र निकिताने अतुल आणि त्याच्या कुटुंबियांवर आपल्या वडिलांच्या हत्येचा आरोप केला. अतुलच्या व्हिडिओत पुढे त्याने हेही सांगितले की त्याने निकिताच्या घरच्यांना बिझनेससाठी 15 लाख रुपये दिले होते. मात्र त्यांनी त्या पैशातून घर खरेदी केलं आणि अतुलने पैसे परत मागितल्यावर त्याला फक्त 1.5 लाख परत मिळाले. त्याने हेही सांगितले की हुंडा मागितल्याच्या आरोपांनंतर तो आणि त्याचे कुटुंबीय जवळपास 120 वेळा जोनपूर कोर्टात हजेरीसाठी गेले. या सगळ्याचा त्याच्या प्रोफेशनल जीवनावर अत्यंत निगेटिव्ह परिणाम झाला. 40 वेळा मी स्वतः बंगळुरूहून जोनपूरला गेलो. आई वडील भावालाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. बहुतांश तारखेला कोर्टात काहीच हाती आलं नाही. कधी न्यायाधीश यायचे नाही तर कधी कामामुळे तारीख पुढे ढकलली जायची असंही त्याने म्हटलंय. अतुलला त्याच्या कामावर केवळ 23 दिवस सुट्ट्या मिळत होत्या. अतुलने या नोटमध्ये भारतीय न्यायव्यवस्थेतील प्रक्रियेमधील किचकटता आणि होणाऱ्या प्रताडणेचाही उल्लेख केलाय. त्याने रीटा कौशिक या जजवर देखील आपल्या परिस्थितीवर हसण्याचा आणि लाच मागण्याचा आरोप केलाय. हे सारं होऊनही निकिता सिंगच्या आईने या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तर कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात ऍक्शन घेत अतुलचा भाऊ विकास कुमार याच्या तक्रारीच्या आधारे निकिता आणि तिच्या कुटुंबियांवर FIR दाखल केलाय. ही घटना एकटीच घटना नाही जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. याआधी अशा अनेक घटना समोर आल्यात ज्यात पुरुषांना हॅरॅसमेंटचा सामना करावा लागलाय. यात अनेक केसेस अनआयडेंटिफाय होतात किंवा बऱ्याच प्रकरणात पुरुषांची बाजू समजून न घेता त्यांना चुकीचे समजले जाते. पण व्यवस्था आणि समाजानं आता हेही समजून घ्यायला हवं की नेहमीच पुरुष चुकीचे नसतात. या घटनेतही अतुलने सुसाईड नोट मध्ये जी स्वतःची बाजू मांडली तीच त्याने कदाचित यापूर्वीही कितीतरी वेळा मांडली असेल समाजासमोर, न्याय व्यवस्थेसमोर. पण त्याला समजून घेणारं मात्र कोणीच भेटलं नाही आणि संवादाअभावी अतुलच्या माध्यमातून एका उच्च शिक्षित इंजिनियरचा बळी गेला. म्हणूनच चूक की बरोबर हा नंतरचा भाग
पण आधी ऐकून घेणे, समजून घेणे ही देखील गरज आहे. अन्यथा ती एक सामाजिक समस्या बनते, हेच आपल्याला अशा घटनांमधून दिसतंय. तर ह्या पूर्ण मुद्द्याला समजून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? अतुल सुभाष आणि यासारख्या पुरुषांसोबत जे होतंय ते कितपत योग्य, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच अपडेट्ससाठी झेप मराठीला लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स सबस्क्राईब करा. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.